बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याच्यावरती जीवघेणा हल्ला झाला। चाकूने केलेल्या या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला। या प्रकरणात पोलीस तपासादरम्यान आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज तर समोर आलं, पण आरोपी काही हाती लागत नव्हता। मात्र डेटा डंपचा वापर करत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि एका संशयिताला ताब्यातही घेतले। त्यामुळे डेटा डंप म्हणजे नेमकं काय याची चर्चा सध्या सुरू आहे। तर डेटा डंपचा वापर हा सामान्यतः तपास यंत्रणा करतात। त्याच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीचा डेटा काढता येतो। त्या व्यक्तीची माहिती, कॉल डेटा, ईमेल, फोटो, टेक्स्ट मेसेजेस या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाते। या टेक्नॉलॉजीला सेलफोन डंप किंवा मोबाईल फोन डंप असंही म्हणतात। आरोपीचा शोध घेताना पोलीस या टेक्नॉलॉजीचा वापर करतात। सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या बाबतीत पोलिसांनी टॉवर डंपिंग नावाच्या एका टेक्नॉलॉजीला एक भाग वापरला होता। खरं तर जेव्हा कोणताही मोबाईल टॉवरला जोडला जातो तेव्हा तो टॉवर त्याचं एक खातं म्हणजे लॉक तयार करतो। यामध्ये मोबाईलचा IMEI नंबर, IP पत्ता आणि स्थान इत्यादी गोष्टी स्टोअर असतात। जेव्हा मोबाईल त्या भागातून बाहेर पडतो तेव्हा दुसऱ्या टॉवरला जोडतो आणि तेव्हा त्याचा लॉक तिथेही तयार होतो। सैफवर हल्ला करणारा आरोपी जेव्हा CCTVमध्ये कैद झाला तेव्हा त्याची ओळख व्हेरीफाईड करण्यात आली आणि अशा पद्धतीनं आरोपीचा तपास लागला।